आणि ज्या बाई अटॉर्नी जनरल आहेत पॅम बॉन्डी नावाच्या, त्यांना राष्ट्रपती ट्रम्प यांनी 6 महिन्यापूर्वी कायदा मंत्री म्हणून नियुक्त केलेलं आहे. त्यांच्या ताब्यात ही सगळी कागदपत्रं आहेत. जनतेच्या दबावामुळं अमेरिकन संसद, ज्याला US काँग्रेस म्हणतात, तर US काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांनी जवळजवळ एकमताने ह्या सगळ्या एप्स्टीनचा पुरावा, एप्स्टीन फाईल्स प्रकाशित कराव्यात असा कायदा पास केला. म्हणजे नुसतं कोर्टाला सांगून हे कागदपत्र द्या असं हे नुसतं लेखी मागणी नव्हती ती, तर तो अमेरिकन संसदेने US काँग्रेसने पारित केलेला कायदा होता, ज्यावर प्रेसिडेंट ट्रम्प यांना स्वाक्षरी करावी लागली. आणि आज तो अमेरिकेचा कायदा आहे. त्या कायद्याचं नाव आहे एप्स्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ॲक्ट. हा कायदा 19 नोव्हेंबरला अस्तित्वात आला. आणि त्या कायद्यामध्ये एक महत्त्वाचं कलम आहे की पुढच्या 30 दिवसाच्या आत सर्व कागदपत्र खुले गेले पाहिजेत. आणि हा इलेक्ट्रॉनिक डेटा असल्यामुळं तो सर्चेबल आणि मशीन रिडेबल पाहिजे. म्हणजे अमेरिकेच्या सामान्य नागरिकाला देखील हा 300 GB किंवा त्याच्यापेक्षा जास्त डेटा आहे, तो डेटा उपलब्ध व्हावा. आता अमेरिकन कायदा असल्यामुळे तो कायद्याचं उल्लंघन करणे सरकारला शक्य नाही आहे. म्हणून काल 19 डिसेंबरला 30 दिवस पूर्ण होण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात माहिती रिलीज करण्यात आली. अगदी संध्याकाळपर्यंत बरीचशी माहिती आलेली आहे. आता ती माहिती शोधणं, त्याला सर्च करणं, कोणाकोणाची नावं आहेत काय, हे काम आहे, ज्याला अनेक दिवस, अनेक आठवडे लागू शकतात. आणि ही फक्त पार्शल माहिती आलेली आहे. आणि अमेरिकन अटॉर्नी जनरलच्या ऑफिसने सांगितलं की आम्हाला ही माहिती, सर्व माहिती खुली करायला काय आठवडे लागतील. म्हणजे सबंध माहिती बाहेर यायला, ज्यामध्ये प्रेसिडेंट ट्रम्प यांचे स्वतःचे अनेक फोटोग्राफ्स, व्हिडिओ आहेत. त्यामुळे ते फोटो थोडं मागं ठेवण्याचा किंवा दाबण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे. आणि ज्या खासदारांनी हे विधेयक मांडलं त्यामध्ये भारतीय वंशाचे रो खन्ना नावाचे खासदार आहेत. त्यांनी आता जी मुलाखत दिलेली आहे की आम्ही पाहतोय काय काय मिळालेलं आहे ते, पण आमचं समाधान होईल असं मला वाटत नाही. अमेरिकन सरकारकडून, प्रेसिडेंट ट्रम्प यांच्याकडून माहिती लपवायचा प्रयत्न होतोय. आता जो माहिती जी आपल्यासमोर आलेली आहे त्यामध्ये ईमेल्समध्ये काही उल्लेख भारतीयांचे आहेत. मी आपल्याला सांगितलं होतं की आजी माजी खासदार आहेत, त्याप्रमाणे पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांचं नाव एका ईमेलमध्ये आहे. आणखी एका ईमेलमध्ये एक अमेरिकेतला एक मोठा अधिकारी, जो ट्रम्प यांचा सल्लागार होता, स्टीव्ह बॅनन नावाचा, तो एप्स्टीनला विनंती करतो की मला भारताच्या पंतप्रधानांना भेटायचं आहे. एप्स्टीनकडून उत्तर येतं की मी प्रयत्न करतो की तुमची गाठ होईल का. नंतर काही दिवसांनी पुन्हा अशी ईमेल येते की मोदी ऑन बोर्ड, म्हणजे मोदी भेटायला तयार आहेत. आता मोदींचं आणि एप्स्टीनचं काय नातं आहे की जो एप्स्टीन मोदींची कुणाशी अपॉइंटमेंट घडवू शकतो, याचं उत्तर सरकारकडून मिळावं लागेल. त्याचबरोबर एक माजी खासदार आणि मोठे उद्योगपती अनिल अंबानी यांचंही नाव आहे. आणि एक अमेरिकेत राहणारे आरोग्यविषयक एक बडी व्यक्ती आहेत, त्यांचंही नाव भारतीय मुळाचे, भारतीय वंशाचे व्यक्ती आहे, त्यांचंही नाव आहे. पण अजून फोटोग्राफ वगैरे काही कॉम्प्रोमाइजिंग फोटोग्राफ्स असे काही पुढं अजून आलेले आहेत किंवा अजून सापडलेले आहेत. त्याची आज रात्रभर तिथल्या अमेरिकन मीडियाच्याकडून शोध चाललेला आहे. भारतात देखील शोध चालला आहे, कारण ती माहिती सर्वांना उपलब्ध आहे, तुम्हालाही ती माहिती उपलब्ध आहे. त्याकरता अमेरिकन सरकारने एक वेगळी वेबसाईट तयार केलेली आहे, एप्स्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ॲक्ट म्हणून. त्या वेबसाईटमध्ये जाऊन आपल्याला वेगवेगळे तिथं वेबसाईट आहेत. त्यामध्ये एक वेबसाईट एप्स्टीनची आत्महत्या झाली त्यावेळेचं CCTV फुटेज आहे, त्यावेळेचं सगळे पोलीस यंत्रणा काय करत होती याची सगळी माहिती आहे.
नंतर आतापर्यंत जे 2 खटले चालले त्या खटलेमध्ये काय काय पुरावा दिला गेला, त्या महिलांची साक्ष आहे. तर प्रचंड मोठं अशी सामुग्री म्हटलं, डिजिटल सामुग्रीही उपलब्ध करून दिलेली आहे. आता त्याचं विश्लेषण करायला काही काळ लागेल, परंतु जगातले सर्व पत्रकार, आंतरराष्ट्रीय सर्व पत्रकार ही माहिती कालपासून शोधायला लागलेली आहे. आणि लवकरच त्याचे आपल्याला समजेल असं विश्लेषण काही दिवसामध्ये येईल. मी 1 तारखेला मुद्दा मांडला होता, ते एवढंच मांडलं होतं, मला जी माहिती होती अमेरिकन मीडिया वाचून, मी काही अमेरिकेतली आणि इंग्लंडमधली वर्तमानपत्र रोज पाहतो, त्यातून जी काही चर्चा चालली होती त्यातून काहीतरी बडं प्रकरण अमेरिकेत गाजतंय याची मला जाणीव झाली, ज्याची बहुतेक आपल्याकडे कोणाला माहिती नव्हतं. म्हणून मी 1 डिसेंबरला आपल्याशी संवाद साधताना मी असं म्हटलं होतं की हे जर प्रकरण खुलं झालं तर त्याचे भारताच्या राजकारणावर परिणाम होतील का, असा मी प्रश्न विचारला होता. कारण मला शंका आहे की त्याचे होतील असं मला वाटतं. आणि जर ती जी नावं त्यावेळेला जी होती पण काही स्पष्ट पुरावा नव्हता, म्हणून मी कधीही कोणाचंही नाव घेतलं नव्हतं. आज पहिल्यांदा काही नावं घेतली कारण ती पुरावे आलेले आहेत. पण त्यामध्ये बडी व्यक्ती असण्याची शक्यता आहे आणि भारताच्या राजकारणावर त्याचा आमूलाग्र परिणाम होईल अशी मला शंका वाटते. अशी मी शंका आपल्यासमोर बोलून दाखवली होती. त्याची खूप चर्चा झाली, देशभर ते विधान गाजलं. त्यामध्ये मी एक सूचित केलं होतं की बहुतेक सरकारमध्ये मोठ्या पदावर सुद्धा बदल होऊ शकतील आणि ते बदल झाले तर मग काय होऊ शकेल याबद्दल मी एक विश्लेषण प्रस्तुत केलं होतं. त्यामुळे मला वाटतं की एप्स्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ॲक्ट अनुसार माहिती पुढे आलेली आहे. जी भीती होती की यामध्ये काही उच्चपदस्थ भारतीय असतील ते खरी निघायला लागलेली आहे. पण अजूनही ठोस पुरावा ज्याच्या आधारे काही कारवाई करता येईल. कारण जर बाल लैंगिक शोषण झालेलं आहे अमेरिकन नागरिकांचं असं जर सिद्ध झालं किंवा तो जर पुरावा समोर आला तर तो अमेरिकेत गुन्हा घडतो, त्याची कडक शिक्षा आहे आणि तो भारतीय दंड संविधानाप्रमाणे एखाद्या भारतीय नागरिकानं कुठेही जगात काही गुन्हा केला असेल त्याला तिथे भारतात देखील शिक्षा होते, अशी कायद्याची तरतूद आहे. त्यामुळे प्रकरण हे फार गंभीर आहे. आणि ही जे पुरावे सापडले ते अर्थात ज्याच्याबद्दलचे पुरावे सापडतील तो नाहीच म्हणणार आहे की माझा काही संबंध नाही, कुठेतरी मॉर्फ केलेलं आहे किंवा व्हिडिओ चित्रण बदललेलं असं काहीतरी पुरावा येईल. पण तो मग शेवटी जनतेच्या न्यायालयात ते सगळं खुलं होईल आणि आपण अशा व्यक्तींच्यावर सरकार चालवण्याची सूत्र ठेवायची का नाही हे शेवटी ज्यांनी त्यांना तिथं नेमलेलं आहे त्यांना विचार करावा लागेल. भारताच्या जनतेला देखील विचार करावा लागेल. तर आत्ताची सद्य परिस्थिती एवढीच आहे की एप्स्टीन फाईल्स पार्शली खुल्या केल्या गेलेल्या आहेत. अजून खुल्या व्हायला काही आठवडे लागतील असं सरकारचं मत आहे. आणि तिथं कदाचित सरकार आणि राष्ट्रपती यांच्यामध्ये संघर्षाला सुरुवात झालेली आहे. कारण खासदारांचं म्हणणं आहे की बहुतेक राष्ट्रपती त्यांचं स्वतःचं नाव त्यामध्ये आहे म्हणून ही माहिती लपवायचा प्रयत्न करतील, जे अमेरिकेच्या कायद्याचं उल्लंघन असेल. आता हा मोठा संघर्ष होणार आहे आणि ते आपण आता बघत बसलं पाहिजे. पण एवढंच आहे की काही नावं भारतातली कुठंतरी आलेली आहेत पुढे. त्याचे मी काही ईमेल पाहिलेले आहेत, त्याची माहिती आता आपल्या मीडियामध्ये सुद्धा याची खूप चर्चा होईल, विश्लेषण चांगलं होईल. एवढंच आजची माहिती आहे. आणखी काय आपल्याला विचारायचं असलं तर आतापर्यंत किती कागदपत्र बाबा समोर आले? आता एक्झॅक्टली किती आलेत माहिती नाही, पण एकूण 300 GB डेटा आहे. म्हणजे लक्षावधी ईमेल्स आणि फोटोग्राफ्स असतील आणि व्हिडिओ असतील. 95,000 फोटोग्राफ्स गेल्या आठवड्यात रिलीज झाले होते. आता त्याचं काय संदर्भ आहे, एकमेकाची कशी गुंतागुंत हे शोधणं, हे शोधपत्रिकाचं काम आहे. एकदम एखादं नाव येतं आणि ते कुठून आलं, त्याचा काय संदर्भ आहे. जसं स्टीव्ह बॅनन नावाचा जो राष्ट्रपती ट्रम्पचा सल्लागार होता तो विनंती करतो की मला भारताच्या पंतप्रधानांशी भेटायचं, हे एप्स्टीनला विनंती करतो. एप्स्टीन त्याला म्हणतो की ठीक आहे मी प्रयत्न करतो आणि काही दिवसानंतर सांगतो की होच मोदी इज ऑन बोर्ड, म्हणजे मोदी तयार आहेत असं ते एक ईमेल आहे. मग प्रश्न असा आहे की त्याच्या मोदीचे संबंध कसे काय आले, असे अनेक प्रश्न उद्भवतील आपल्याला. आता हरदीप पुरी जे भारताचे न्यूयॉर्कमध्ये अँबॅसेडर होते त्यांचं नाव अनेक वेळेला आलेलं आहे. 5-6 वेळेला
त्याच्या भेटीगाठी झाल्या असं काहीतरी उल्लेख आलेला आहे. मी काही सगळे कागदपत्र तपासले नाहीत, कारण 300 GB डेटा आहे. म्हणजे लक्षावधी फोटोग्राफ, लक्षावधी कागदपत्र, लक्षावधी ईमेल असतील. तो जरी सर्चेबल डेटा असला तर ते शोधणं काही सोपं नाही. आता जगातल्या सर्व मीडियाला तर एवढंच काम पुढच्या काही आठवड्यात राहिलेलं आहे. भारतातले नेत्यांची नावं काय? सांगितलं ना मी. हे युनियन मिनिस्टर आता जर असतील, तुम्ही आता उल्लेख केला त्या पद्धतीनं विरोधकांची भूमिका म्हणून आपल्या देशातल्या व्यक्तीचं नाव आले, विरोधकांची भूमिका काय आहे? आता ते स्पष्ट होईल ना. विरोधी पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष, इंडिया आघाडी काय भूमिका घेते ते ठरेल. आता फक्त आपल्याला सकृत दर्शनी एक नाव आलेलं आहे. आता नाव आलं म्हणजे त्यांनी गुन्हा केला का हे सुद्धा गृहीत धरता येणार नाही. तर प्रश्न फक्त एवढा होतो की त्याच्यात ह्यांचे संबंध कसे आले. हा अशा प्रकारे त्याला शिक्षा झाली आहे 2008-9ला. म्हणजे हा गुन्हेगार आहे हे सगळ्यांना माहिती होतं. आणि मोदींचा जो संदर्भ आहे तो 2014चा आहे. माहिती असताना की हा एक विकृत प्रवृत्तीचा माणूस आहे, ध्येय व्यापार करतो, हे माहिती असताना मग मोदींची त्याची गाठ कोणी घालून दिली. तिथं हरदीप पुरी जी अमेरिकेमध्ये भारताचे राजदूत होते त्यांचे नाव आलेलं आहे. पण त्यांनी काय यामध्ये भूमिका त्यांची आहे का हे सगळं शोधावं लागेल. बाबा प्रकरण गंभीर असून सुद्धा भारत सरकारकडून त्याच्यापासून विशेष असा खुलासा केला जात आहे, तुम्हाला ट्रोल केले जाते. नाही, मला ट्रोल केलं मला काय हरकत नाही, पण भारत सरकारकडून खुलासा होत नाही ही एक थोडीशी चिंतेचा विषय. कारण असं नाव जर सोशल मीडियामध्ये आलं, आपण हिंदी यूट्यूब चॅनल पाहिलं असेल त्याने उघडपणे ही नावं ती चर्चेत आहे, तरीही एकही त्याचं स्पष्टीकरण किंवा तिथं की बा ह्यात आमचा काही संबंध नाही असं कुठं काही कोणी बोललेलं मला तरी आढळलं नाही. आता हे तुम्ही त्याचं विश्लेषण करा. नावही जाहीर झाल्यानंतर या संदर्भातला गुन्हा अमेरिकेत दाखल होणार का इंडिया? अमेरिकेत गुन्हा होईल का नाही ह्याला वेळ लागेल, कारण गुन्ह्याला फार कागदपत्र लागतात. पण ह्या माणसांचा संबंध आहे कारण त्या प्रकरणात भाग घेतला होता. आता तो गुन्हा आहे का नाही, कारण त्याच्याकरता पेमेंट केलं असेल ते कोणी केले. आता ते एका ईमेलमध्ये एप्स्टीनचा उल्लेख आहे की बऱ्याचशा मुली मला मिळालेल्या आहेत, त्या ईस्ट युरोपमधल्या आहेत, पण ती प्रत्येक मुलीला $1000 ती मागते बाई, असं काय ते उल्लेख आहे. म्हणजे हा धंदा चालला होता यात काही शंका नाही. त्यामध्ये ब्लॅकमेलिंग होतं. सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जेफ्री एप्स्टीन नावाचा माणूस हा इस्रायल करता गुप्तहेर होता आणि त्याचं काम होतं की सगळ्या बड्या लोकांना गुंतून त्यांना ब्लॅकमेल करायचं. आपल्या नेत्यांचं काही ब्लॅकमेल झालं काही शोधावं लागेल. पंतप्रधानांना माहीत असून सुद्धा त्यांनी त्या व्यक्तीची बेडी घेतली असावी का, काय वाटतं? माहीत असेल का नाही आपण हे कंजेक्चर आहे. समजा तिथल्या राजदूतांनी अँबॅसेडरने सांगितलं असेल की तुम्ही ह्याला भेटा, मोठा माणूस आहे, असं काही सांगितलं असतं तर म्हणजे एकदम त्यांना दोषी आहेत असं म्हणता येणार नाही. त्याला खूप विश्लेषण करावं लागेल. पण एक आहे की या माणसाची तुमचा संबंध आला कसा हा प्रश्न तो उद्भवत होतोच. सध्या तुम्हाला ट्रोल केलं त्याचं मुख्य कारण म्हणजे तुम्ही बोलताना म्हटलं होता की मराठी पंतप्रधान होईल, या मुद्द्यावरून फार मोठ्या प्रमाणावर तुम्हाला ट्रोल केलं. नाही, मी काय म्हटलं होतं तुम्ही लक्षात घ्या. ट्रोल करायचं काय कारणच नाही. मी म्हटलं होतं की पुढच्या काही दिवसामध्ये भारतीय राजकारणामध्ये अमेरिकेतल्या घटनांमुळे काही खूप मोठा परिणाम होईल आणि कदाचित त्यातून एखादा मराठी भाषी पंतप्रधान होण्याची शक्यता आहे. हे माझं राजकीय विश्लेषण आहे. अजूनही त्याकरता ट्रोल करायचं असलं आपल्याला मराठी पंतप्रधान नको असेल तर काही हरकत नाही. ज्या प्रकारे हे प्रकरण पुढे येत आहे, जगभरातील नावं येण्याचे संकेत अनेकांकडून दिले जातात. जर गुन्हा असेल नसेल तो नंतर सिद्ध होईल, पण आपल्या पंतप्रधानांचं अशा पद्धतीनं नाव समोर येणं माध्यमांमध्ये हे भारताच्या दृष्टीनं प्रतिमा मलिन करणारं आहे का? आता हे तुम्ही आणि जनतेने ठरवायचे. आम्ही फक्त एवढंच सांगितलं की अशा प्रकारे घटना अमेरिकेत घडल्यात, ही वस्तुस्थिती मी तुमच्यासमोर मांडली होती आणि त्यामध्ये काही लोकांची नावं आहेत, ते गुन्ह्यामध्ये ते सहभागी आहेत. आता त्यांना हे माहिती असणारच. जर आपण अल्पवयीन मुलीशी काही संबंध ठेवतो हा गुन्हा आहे हे प्रत्येकाला माहिती आहे. त्यामुळे जाणून बुजून ते झालेलं आहे कृत्य. आता प्रत्येकाचा मुलींच्या बरोबर काही संबंध होता का हे अजून सिद्ध झालेलं नाही. एवढं सिद्ध झालंय की याचा जो सूत्रधार होता जेफ्री एप्स्टीन
त्यांनी बड्या बड्या लोकांना आपल्या जाळ्यात अडकवलं. त्यामध्ये बिल गेट्स, मायक्रोसॉफ्टचे मालक, जगातला सर्वात श्रीमंत माणूस, त्यांनी कबूल केले की मी या माणसाची गाठीबिटी घेऊन त्याचे संबंध ठेवून फार मोठी चूक केली, कारण त्यामुळे माझा घटस्फोट झाला. आपल्याला माहिती आहे की बिल अँड मेलिंडा गेट्स यांचा घटस्फोट काही दिवसापूर्वी झाला होता. त्यांनी कबूल केलं. इंग्लंडचे राजपुत्र प्रिन्स अँड्र्यू, आता जे बादशाह किंग चार्ल्स आहे त्यांचा धाकटा भाऊ, त्याच्यावर एका मुलीने स्पष्ट आरोप केला की यांनी माझ्याशी पैसे एप्स्टेननी दिले आणि हे केलं आणि माझ्याशी संबंध, थोडी अल्पवयीन मुली होती, तिने कोर्टात तक्रार केली. तो खटला चालला होता. त्यानंतर प्रिन्स अँड्रू यांनी त्या मुलीच्यावर कोर्टाबाहेर सेटलमेंट केली. $15 मिलियन, म्हणजे जवळजवळ 130 कोटी रुपये त्या मुलीला दिले. ही वस्तुस्थिती आहे, त्यांनी कबूल केलेलं आहे. आणि त्यानंतर जेव्हा प्रिन्स अँड्रू इंग्लंडमध्ये परत गेले तेव्हा त्यांच्या मोठ्या भावानं, इंग्लंडच्या बादशाह किंग चार्ल्सने त्याची सगळी शाही पदं काढून घेतली, त्यांच्या पदव्या काढून घेतल्या. त्यांची पदवी ड्यूक ऑफ यॉर्क होती ती काढून घेतली. त्याला सामान्य नागरिक म्हणून घोषित केलं. प्रॉपर्टीचा काही हिस्सा त्याला मिळणार नाही अशी भूमिका घेतली. आता किंग चार्ल्सनी का केलं? हा इंग्लंडचा बादशाह आहे, धाकट्या भावाबद्दल त्यांनी का केलं? त्यांनी किती $15 मिलियन म्हणजे 140 कोटी रुपये त्या मुलीला का दिले? उघड आहे, सगळं फॅक्ट्स आहेत. नंतर एक इस्रायलचे पंतप्रधान बेहूक एराड म्हणून आहेत, त्यांची छायाचित्र प्रकट झालेली आहेत. अत्यंत घाणेरडी छायाचित्र मुलींचं शोषण करण्यात आलेले आहेत. इस्रायलचे माजी पंतप्रधान म्हणजे मोठ्या मोठ्या लोकांना जाळ्यात अडकवते. त्यामध्ये ट्रम्पचा मोठा रोल आहे, कारण ट्रम्प यांचे शेकडो फोटोग्राफ एप्स्टीन बरोबरचे आणि तरुण मुलीबरोबरचे फोटोग्राफ आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.